नामाची साखर कागदी लिहिता, नामाची साखर चाटिता मधुर गोडी केवी, चाटिता मधुर गोडी केवी. पाणी पाणी म्हणता जरी जाये तान, पाणी पाणी म्हणता जरी जाये तान, तरी का साठवण घरोघरी, तरी का साठवण घरोघरी. अन्नाच्या परिमळे जरी जाये भूक, अन्नाच्या परिमळे जरी जाये भूक, तरी का करणे पाक घरोघरी, तरी का करणे पाक घरोघरी. बोलाची चकडी बोलाचाच भात, बोलाची चकडी बोलाचाच भात. जेवुनी आतृप्त कोण झाला, जेवुनी आतृप्त कोण झाला. तुकोबाराम म्हणतात कोणी झाला नाही. मग का हो, हा देवदेव म्हणल्याने नाही होणार. जर साखर 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 असा जप केल्याने जर गोडतोंड होत नाही, मग देवदेव म्हणल्याने काहीच नाही होणार. काही ना काही तर होईलच. म्हणून मंडळी वस्तू पाहिजे, साखर नावाची वस्तू पाहिजे, आंबा नावाची वस्तू पाहिजे, केळ नावाची वस्तू पाहिजे. केळ म्हणल्याने काही पोट भरणार नाही, केळ म्हणल्याने काही खाता येणार नाही. तर केळ या शब्दाने जे वस्तू दिसते ते वस्तू आपण खातो. तसे देव हा एक शब्द आहे, नाव आहे. मग देव नावाची वस्तू असेल किंवा नाही, असली पाहिजे, तेव्हाच त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणून त्यांनी हा देव शब्द ठेवलेला आहे. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येला. देव आणि देवाचा दरवाजा. हा देव आहे किंवा नाही, आपण तर आहे असे म्हणून राहिलो, पण तुम्ही म्हणून राहिला आहे म्हणून. संत महात्मे म्हणतात कसा आहे तो, आहे तो कोठे आहे. नैनी झळझळीत दिसे, नैनी झळझळीत दिसे, पाहता स्वरूप प्रकाशे, पाहता स्वरूप प्रकाशे. पाठी लागले विकार पिसे, म्हणून देव हा कळेना. देव दिसतो हा जो प्रमाण ठेवलेला आहे जुन्या संत महात्म्यांचा. नैनी झळझळीत दिसे, तर दिशे शब्द केव्हा तयार होते. मी आता तुम्हाला दिसून राहिलो, तुम्ही मला दिसून राहिल्या. पाहिल्याशिवाय दिशे हा शब्द येतच नाही. पाहता म्हणून दिशे हा शब्द झाला. नैनी झळझळीत दिसे, नैनी झळझळीत दिसे, दिसे जनीवनी, दिसे जनीवनी, प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ओळखिले. म्हणून मंडळी देव दिसतो हा शब्द तुमच्या समोर आम्ही आता ठेवून राहिलो.
देव दिसतो. मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा. मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा. सद्गुरु रोकडा करून दावी. देव पहा डोळा, देव पहा डोळा, ते सांगून राहिली आपल्याला. पहा पहा, देव पहा, देव पहा, देव पहा, देव पहा. बिना पाहिल्याशिवाय पहा म्हणून राहिली का? पहा शब्द आला कुठून? बिना पाहिल्याने नाही आला तो. म्हणून देव नावाची वस्तू आहे किंवा देवाला पाहता येतो, देवाला ओळखता येतो, देवाला जाणता येतो, हेही शब्द त्यांनी लिहून ठेवले आहेत. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. पहा पहा डोळे भरी, पहा पहा डोळे भरी, मूर्ती साजरी गोजरी, मूर्ती साजरी गोजरी. देव पालकीचे आत, देव पालकीचे आत, तैसा देव या देहात, तैसा देव या देहात. तुका म्हणे ऐशी मात, तुका म्हणे ऐशी मात, करुण दावी सद्गुरुनाथ, करुण दावी सद्गुरुनाथ. तर देव आहे म्हणून राहिले. आहे, देव आहे. देहीचे देऊळ दिसते दुरून, देहीचे देऊळ दिसते दुरून, देव कैसा कोण ओळखावा, देव कैसा कोण ओळखावा, देव कैसा कोण ओळखावा. ओळखा म्हणून राहिले ना, तर कसे कसे ओळखावचा? ओळखा ओळखा. रामदास स्वामीने सुद्धा हे सांगितलं आहे. मही निर्मिली, मही निर्मिली, तो देव ओळखावा, तो देव ओळखावा, तो देव ओळखावा. तया पाहता मोक्ष तात्काळ जीवा. तात्काळ म्हणजे काही काळाने नाही, जेव्हाच्या तेव्हा. तया पाहता मोक्ष तात्काळ जीवा. कबीर महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे. कोटी जन्म का पंथ था तो, कोटी जन्म का पंथ था तो, पल में पहुंचा जाए. पल म्हणजे डोळ्याची पातळी पडते इतक्या वेळामध्ये, इतक्या वेळामध्ये देव भेटते. इतक्या वेळामध्ये इतका सहज देव आहे, असं नाही होऊ शकत. मग संत महात्म्यांनी जे जे प्रमाण लिहून ठेवले, संतांनी जे आपला म्हणणा लिहून ठेवला, मग हा चुकीचा आहे असं म्हणावं लागते लोकांना भुलवण्यासाठी. असं नाही होऊ शकत ना. संत केव्हाही खोटे बोलू शकत नाही. याचाच अर्थ असा आहे का आम्हाला मार्गदर्शक व्यक्ती भेटला नाही, पुरुष भेटला नाही दाखवणारा रस्ता, म्हणून ती चूक झाली. म्हणून सज्जनानो, देव हा जो शब्द ठेवण्यात आलेला आहे, हा
एका वस्तूचा नाव ठेवण्यात आलेलं आहे, बिना वस्तूचा नाव नाही आहे. ज्याला देव म्हणून नाव ठेवण्यात आलेलं आहे ती कोणती वस्तू आहे, कोण्या ठिकाणी आहे, तोच पाहिला पाहिजे. तो ठिकाण भेटला का आपला कार्य संपला. प्रपंच करा असा कोणत्याही ग्रंथामध्ये सांगितलेला नाही. प्रपंच करून परमार्थ केला तो नर भला रे भला, हेही सांगितलं आहे. तर हा देव नावाचा जो प्रपंच आहे, परमार्थ आहे, म्हणून त्याला परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे संपत्ती असं म्हणून नाव ठेवण्यात आला. ज्ञानरूपी संपत्ती म्हणून त्याला परमार्थ म्हणतात. त्याला देव म्हणून नाव ठेवलेलं आहे. हा देव कशासाठी पाहिजे देव मंडळी? देव कशासाठी पाहिजे हा जो प्रश्न आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो काही ना काही आपली इच्छा कामना असे घेऊनच जातो. तुकोबाराने म्हटलं, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे. येरते माईके दुःखाची जनिती, येरते माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. आपुला तो देव एक करुणी घ्यावा, देव एक करुणी घ्यावा. हा देव जो नाव आहे तो देव कोठे आहे बा, कोण्या ठिकाणी आहे? संतांचे ते प्रमाण पुरावे असे आहेत का तुझा देव तुझ पासी परी जागा रे सुकलासी. देव जवळच आहे, जवळच आहे. सच्चा भगवान है शरीर में देखता नहीं, दुनिया ऐसी बावरी, दुनिया ऐसी बावरी, पत्थर पूजन जाए. सच्चा भगवान है शरीर में, सच्चा भगवान है शरीर में, उसको प्रभु न पाय. हे तर कबीरही महाराज सांगून राहिले, तुझा देव तुझ पासी, तुझा देव तुझ पासी. पासी म्हणजे दूर, जवळ. मग जवळ असून तो आपल्याला काऊन नाही दिसून राहिला? तुकडोजी महाराजांनी सुद्धा हे सांगितलं, प्रभू पास ही भरपूर है, है म्हणजे आहे. प्रभु पास ही भरपूर है, तेरा ही तू कर सोदरे, तेरा ही तू कर सोदरे. मग जवळ आहे, जवळ आहे, जवळ आहे. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी. म्हणून देव कोणाला म्हणत असतील संत, कोणाला म्हणतात तो निर्णय आपण नाही देऊ शकत. कोणाला म्हणतात? जसा पूर्वीच्या लोकांनी हा कान जो नाव ठेवलेला आहे, डोळा जो नाव ठेवलेला आहे, हात जो नाव ठेवलेला आहे, पाय जो नाव ठेवलेला आहे. हा पाय होय, हा डोळा आहे, हा नाक आहे, हा हात आहे. हा नाव काऊन ठेवला असतील याचा निर्णय आपण कसा सांगू शकू? का नाही? हा डोळा हो, हा डोळा हो, आपण कबूल करू शकता का? हा डोळा हो म्हटलं तर मी नाही, कोणीच कबूल करणार नाही. आमच्या इकडे तरी नाही करणार कबूल. नाही, बया झाला म्हणतील, डोळ्याला नाक म्हणतील, हाताला पाय म्हणतील, नाही का? कबूल करतील का? नाही. तर पूर्वीच्या ज्या लोकांनी जो नाव ठेवला, काहून ठेवला?
त्याचा एकच अर्थ दिसते का हा ओळखीसाठी नाव ठेवलं. तसा देव जो नाव ठेवलेला आहे ती कोणती वस्तू आहे आणि कोण्या ठिकाणी आहे, तो ठिकाण तर भेटला पाहिजे ना. कारण जसा गाव भेटला का तो व्यक्ती भेटला, गाव भेटला का तो व्यक्ती भेटला. आता जसं गाव भेटला पण त्या व्यक्तीचा नावच नाही भेटला तर नाही भेटणार. बरं, नाव भेटला आणि त्याचं गावच गावच नाही भेटला तर तरी नाही भेटणार. म्हणून नावही पाहिजे आणि गावही पाहिजे. पण हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे, हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे. काय गातो हे कळेना, काय गातो हे कळेना, राग आळवितो नाना, राग आळवितो नाना, राग आळवितो नाना, राग आळवितो नाना. वर करोनिया तोंड, वर करोनिया तोंड, हाका मारी तो प्रचंड, हाका मारी तो प्रचंड, हाका मारी तो प्रचंड, हाका मारी तो प्रचंड. हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे. तर नावही पाहिजे आणि गावही पाहिजे तर त्याचा पत्ता लागते. तर देवाचा नाव भेटलेला आहे आपल्याजवळ, देवाचा नाव भेटला पण गावच नाही भेटला. कोण्याऐवजी आहे तो गावचा गाव आहे देऊळी ठेवलाय. देहीचे देऊळ दिसते दुरून. देहीचे म्हणजे काय होते, काय देहीचे म्हणतील बा, आणि देहीचेच काऊन लिहून ठेवला. देहीचे देऊळ दिसते दुरून, ना देव कोण ऐसा ओळखावा, देव ऐसा कोण ओळखावा. ओळखा म्हणतात, ओळखा. तो ओळखा हा शब्द काय दाखवते, ओळखीने ओळखी होते. ज्याला माहित असते तो ओळखी करून देते. एखाद्याचा घर पाहिजे आहे तर जाल का तुम्ही किती शहाणी असाल म्हणून नाही, तर त्या गावचा व्यक्ती असते तो त्या घरी आपल्याला सरळ नेऊन देते. हा अमुक व्यक्तीचा गाव आहे म्हणून ओळखीने ओळखी होते. तसा देवाची ओळखी करून देणारा पाहिजे. देवाची जैसे तुकडोजी महाराज जैसे खावे प्यावे तैसे देवासी ओळखा. म्हणजे एवढा सहज आणि सोपा आहे म्हणून राहिलं. देवासी ओळखावे, देवासी ओळखावे. क्या रंग भरा है दुनिया में भगवान तुम्हारे आंखों में, क्या रंग भरा है दुनिया में भगवान तुम्हारे आंखों में. म्हणजे या शब्दावरून देव आहे हे सिद्ध होते. कहीं गाव घुमा कहीं देश घुमा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. मथुरा भी ढूंढी काशी भी ढूंढी, मथुरा भी ढूंढी काशी भी ढूंढी, नहीं राम मिले ना श्याम मिले, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. कहता तुकड्या जा गुरु को शरण, वे भेद तुझे बतलाएंगे, वे भेद तुझे बतलाएंगे. भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. भगवान म्हणजे देव, देव म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे परमात्मा. तुम्ही काही म्हणा त्याला. मिले भगवान कहाँ मिलता. तर देवाला भेट करून देतील
ईश्वराची भेट करून देतील, भगवंताची भेट करून देतील, हा शब्द लिहून ठेवला आहे ना. देवाची भेट असं कसं होती देवाची भेट? मंडळी, हे इतके काही दिवसापासूनचे हे गाथ्यामध्ये अभंग लिहून आहेत. हे निवळ वाचण्यासाठी का ऐकण्यासाठी नाही आहे, ते उमजण्यासाठी आहे. उमजले पाहिजे. जेथपर्यंत देवच जर उमजला नाही तर भक्ती कोणाची, भजन कोणाचा, प्रवचन ऐकायचा तर कोणाचा, माणसाचा नाही. ते प्रवचन, ते शब्दच आपल्याला सुचवून राहिले. म्हणून देव हा शब्द हा मुख्य विषय आहे. संत बोध तोची देवाचा शोध. तो कोठे आहे हे त्यांनी निघूनच ठेवलाय. तुझा देव तुझ पासी, तुझा देव तुझ पासी परी जागा जशी एक गुडगी होती. ते गुडगी जंगलामध्ये काळ्या आणण्याकरिता गेली.